नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण मराठीचं व्याकरण हे सुरू करणार आहोत. मराठीचं व्याकरण हे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे टॉपिक आहेत ते टॉपिक आपण यामध्ये घेणार आहोत. आज आपण फक्त नाम आणि त्या नामाचे काही प्रकार जे आहेत ते प्रकार आपण घेणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपण बघू नाम. आता नाम म्हणजेच काय? नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, पर्वताला, नद्यांना जे आपण नाव ठेवतो किंवा ज्या नावाने आपण ज्या वस्तूला ओळखतो, मग ती वस्तू असेल, जागा असेल, एखादं नदी असेल, देश असेल, तर हे जे नावं आहेत, ज्या नावाने आपण ओळखतो त्याला आपण नाम असं म्हणतो. आता याच्यामध्ये नामामध्ये मग पेन, कागद, कुत्रा, मुलगा, मोती, राम, मुंबई असे वेगवेगळ्या प्रकारचे नावं याच्यामध्ये येत असतात. तर या नामाचे काही प्रकार तुम्हाला खाली दिलेले आहेत. जसं की सामान्य नाम. पहिला आहे सामान्य नाम. त्यानंतर दुसरा आहे विशेष नाम. विशेष नाम. त्यानंतर भाववाचक नाम. भाववाचक नाम. त्यानंतर पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम. समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. आता सामान्य नाम म्हणजेच काय? सामान्य नाम म्हणजे आता मुले, मुलगा, शहर, देश हे झालं सामान्य नाम. म्हणजे मुलगा म्हणलं तर मुलगा कोणताही असू शकतो. देश म्हणलं तर देश कोणताही असू शकतो. कुत्रा म्हणलं तर कुत्रा कोणताही असू शकतो. तर हे झालं त्याचं सामान्य नाम. हे झालं त्याचं सामान्य नाम. तर याच्यामध्ये सामान्य नामामध्ये काय येतं? कुत्रा, मुलगा, देश अशा प्रकारे. शहर, शहर. तर हे येतं सामान्य नामामध्ये. सामान्य नाम म्हणजेच काय की एखादी वस्तू, आता शहर म्हणलं की हे शहर एक नाव झालं, पण पर्टिक्युलर त्या शहराचं नाव नाहीये. मग शहर किती बी असू शकतात. हे झालं त्याचं सामान्य नाम. त्यानंतर विशेष नाम. आता याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या शहराचं, एखाद्या नदीचं जर विशेष नाम दिलं असेल, म्हणजे त्या नदीला त्या नावाने ओळखल्या गेलं असेल, तर त्याला म्हणतात विशेष नाम. जसं की अनिल, मोती, मुंबई, नदीचं नाव गंगा अशा प्रकारे. हे झालं विशेष नाम. की पर्टिक्युलर ते नाव जर आपण बोललो किंवा म्हटलं तर ती व्यक्ती
जी आहे ती दर्शवते. गंगा म्हणलं की नदीचं नाव, गंगा नदी आहे, गंगा, यमुना ह्या ज्या नद्या आहेत हे झालं विशेष नाव. त्यानंतर भाववाचक नाम जर म्हणलं तर भाववाचक नामामध्ये गर्व, राग, शौर्य, मृत्यू, राग, त्यानंतर शौर्य, मृत्यू हे झालं भाववाचक नाव. आता याच्यामध्ये शौर्य, मृत्यू हे झालं. आता भाववाचक नावामध्ये जर शब्दाच्या शेवटी यत्व, पणा, वा, आई, की, ताई, गिरी हे जर शब्द आले तर आपण त्याला भाववाचक नाव असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे राग, शौर्य, नवलाई, चांगुलपणा, त्याच्यानंतर हे जे सगळे झाले हे काय झाले तर भाववाचक नाव झाले. त्यानंतर पदार्थवाचक, सगळे आपले पदार्थ, साखर म्हणजे एखाद्या पदार्थाचं नाव असेल, साखर, तूप, लोणी, त्यानंतर हवा, दूध हे झाले पदार्थवाचक. पदार्थवाचक म्हणजेच काय, एखाद्या पदार्थाचं ते नाव असेल ते झालं पदार्थवाचक. त्यानंतर समूहवाचक, समूहवाचक म्हणजे समूहानं राहणारे, वर्ग समूह आला, सैन्य समूह आला, कळप समूह आला, झुंबड, थवा असे, थवा, त्यानंतर कळप, वर्ग, त्यानंतर सैन्य, हे जे आहे हे सगळे झाले समूहवाचक नाव. हे सगळे समूहवाचक नाव. नाम म्हणजे आपण परत बघू, नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं दिलेलं नाव, ठेवलेलं नाव, त्याला आपण नाम म्हणतो. नामाचे काही प्रकार तुम्हाला दिलेले आहेत, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. सामान्य नाम मध्ये कुत्रा, मुलगा, देश, शहर पर्टिक्युलर आपण सांगू शकत नाही की हेच आहे म्हणून. म्हणजे पर्टिक्युलर जी वस्तू आपण सांगू शकत नाही त्याचं नाव. तर कुत्रा म्हणजे कोणता कुत्रा माहित नाही, मोती असू शकतो, दुसरा आपण सांगू शकत नाही. मुलगा कोणता मुलगा, देश कोणता देश, शहर कोणतं शहर. तर अशा प्रकारे हे झालं सामान्य नाम. विशेष नाम म्हणजे पर्टिक्युलर त्याच व्यक्तीचं नाव. समजा अनिल, मोती, मुंबई, गंगा, यमुना, लेण्यांद्री, हिमालय अशा वेगवेगळ्या प्रकारचं विशेष नाम. भाववाचक नाम म्हणजे भाव दिसतो मनातून, राग आलाय का, खुश आहेस का, शौर्य, मृत्यू, चांगुलपणा, चांगला आहेस का, खराब आहेस का, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जो भाव निर्माण होतो त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. पदार्थवाचक म्हणजे जे पदार्थ आपण बनवतो, जे की पदार्थ आहेत, सबस्टन्स आपण त्याला म्हणतो पदार्थ. साखर, तूप, दूध, लोणी, मुरंबा, गुलाबजामुन असे वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ आहेत ते म्हणतात पदार्थवाचक नाम. आणि शेवटी समूहवाचक. समूहवाचक म्हणजेच काय की समूहानं राहणारे. मग कुठे कुठे असतात, वर्गामध्ये असतात, सैन्य असतं, कळप असतो, झुंबड असते, थवा असते, फुलांचा गुच्छ असतो. हे जे सगळं आहे अशा प्रकारे हे जे तुम्हाला सगळे दिलेले आहेत तर हे काय आहेत तर एक प्रकारचे तुम्हाला समूहवाचक नाम तुम्हाला दिलेले आहेत. अशा प्रकारे हे जे सगळे नावं आहेत हे नावं तुम्हाला दिलेले आहेत. आता याच्याविषयी आपण खूप सारी जी डिटेल्स आहे ते डिटेल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण
घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला भाववाचक नामामध्ये तुम्हाला सांगितले मी तुम्हाला यत्वपना वा आई किताईगिरी, यत्वपना वा आई किताईगिरी म्हणजे शब्दाच्या शेवटी जर हे शब्द आले तर त्याला आपण भाववाचक नाव असे म्हणतो. स्थिती याच्यामध्ये स्थितीदर्शक ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. थँक्यू, धन्यवाद.